नमस्कार मंडळी। तर या आजच्या मोदकांच्या सीरीजमधला आज आहे दिवस तिसरा आणि आज मी बनवले आहेत हे माव्यासारखे दिसणारे मोदक, पण मावा अजिबात यूज केलेला नाही आहे। तर चला बघूया काय काय यूज केलं आहे ते यामध्ये। इथे लागणारं सगळं साहित्य मी समोरच ठेवलेलं आहे। इथे आपल्याला फक्त 5 साहित्य लागणार आहेत। त्यामध्ये सुरुवातीला मी अर्धी वाटी एवढं हे दूध घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे दुधाची पावडर घेतलेली आहे। पूर्ण 1 वाटी एवढं हे दुधाची पावडर आहे। आता या मोदकांसाठी साहित्याचं प्रमाण हे अचूकच पाहिजे, तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दूध आणि 1 वाटी एवढं हे दूध पावडर घेतलेली आहे। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करायची आहे। चांगलं म्हणजे गोळे ठेवायचे नाही आहेत, हळूहळू चांगलं मिक्स करून घ्यायचे। पाहिजे असेल तर आधी थोडं थोडं मिक्स करत मग नंतर पावडर ॲड करत जा, नाहीतर मग हे अशा प्रकारे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये सर्वात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे तूप घालायचं आहे। तूप हे घालायचंच आहे, विसरायचं नाही आहे किंवा स्किप करायचं नाही आहे। त्यानंतर मी इथे पिठी साखर घेतलेली आहे, साखर बारीक वाटून। साधारणतः 2.5 चमचे म्हणजे पूर्ण 1 चम्मच एवढा हा माप आहे, अशी 2.5 चमचे मी घेतलेले आहे आणि एवढं परफेक्ट माप आहे हे साखरेचं। त्याच्यानंतर मी थोडीशी अशी वेलची पूड घेते आणि खूप छान टेस्ट येईल आपल्या मोदकांना। हे एवढेच साहित्य आपल्याला लागणार आहेत। चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत सुरुवातीला, म्हणजे कुठेही अजिबात गोळा ठेवायचा नाही आहे। पूर्ण साखर ती मेल्ट होऊ द्या। आता हीच पॅन आपल्याला गॅसवर घेऊन आलेली आहे मी। याची कन्सिस्टन्सी मिक्स केल्यानंतर जशी होती त्याच्यापेक्षा पातळ होईल, कारण आपली साखर जी आहे ती वितळेल आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारे पातळ होईल। आता याचं आपल्याला एकदम लो फ्लेमवर हे मिक्स करत राहायचं आहे आणि एकदम असा पिठाचा गोळा असतो ते अशा प्रकारे होईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। पण जर तुम्हाला पेशन्स नसतील तर गॅसचा फ्लेम हाय ठेवा आणि त्यानंतर आपल्याला हे सतत ढवळतच राहायचं आहे। हाय फ्लेम असल्याकारणाने ते खाली लागू नये, करपू नये यासाठीच। तर इथे ढवळण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही, साधारण ते 10 ते 12 ते 15 मिनटांमध्ये हे मिश्रण आपलं रेडी होतं जर हाय फ्लेम ठेवला तर। पण लक्षात एवढंच ठेवायचं आहे की सारखं ते ढवळत राहायचं आहे हे अशा प्रकारे। आता तुम्ही बघू शकाल याची कन्सिस्टन्सी ही थोडी घट्ट होत चाललेली आहे। आता इथे माझा फ्लेम लो होता। आता यानंतर मी हा फ्लेम फास्ट ठेवणार आहे आणि विस्करणे ढवळणार आहे, जेणेकरून ढवळताना घट्ट होत जाईल आणि हे मिश्रणाचे गोळेसुद्धा नाही बनणार, ते इक्वली होऊन जाईल यासाठी। आता बघू शकाल की किती पटापट हे मिश्रण जे आहे ते घट्ट होत चाललेलं आहे, कारण फ्लेम हाय आहे। आता इथे असा हा गोळा झालेला आहे, परंतु तरीही जसा हवा तसा झालेला नाही आहे। थोडासा ओलावा यामध्ये आहे, याच्यापेक्षाही थोडंसं घट्ट हवं आहे, त्यामुळे 2 मिनटासाठी मी अजून हाय फ्लेमवर ढवळते। आता इथे आपला तयार झालेला आहे जसा आपल्याला हवा। थोडासा बाजूला काढून थंड होऊन बघायचं आहे की तो घट्ट होतो आहे की नाही। इथे झालेला आहे माझा तयार। मी एका प्लेटमध्ये काढून घेते, गरमच आहे हा। बघू शकाल सुरुवातीला कशी कन्सिस्टन्सी होती आणि आता कशी झाली आहे ती। आता मी थोडंसं थंड करून घेते, म्हणजे आपल्याला मोदक बनवताना हाताला तो गरम लागणार नाही, यासाठी मी थोडंसं हे फॅनच्या खाली थंड करून घेणार आहे। आता इथे साधारणतः हाताला जमेल एवढा थंड करून मी घेतलेला आहे आणि मोदकाचा इथे मी मोल्ड साचा घेतलेला आहे। त्याला आतल्या बाजूने थोडंसं तूप लावून घेऊया, म्हणजे आपलं हे सारण जे आहे ते चिटकणार नाही, तसं आपण करतोच नेहमी। आता हे आपण या मोदकाच्या साच्यामध्ये चांगल्या प्रकारे घालायचं आहे, पूर्ण अगदी पुढच्या टोकांपर्यंत त्याला दाबायचं आहे आणि हे सारण आपल्याला इझिली असं भरून घ्यायचं आहे। आपले मोदक इथे तयार झालेले आहेत, हे अशा प्रकारे चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि हे इथे आपले मोदक हा अशा प्रकारे तयार झालेला आहे। खूप सॅटिस्फाईंग वाटतं असं हे बनवताना। आणि हे अशा प्रकारे नाही काढायचं आहे, त्याला खालून असं बोटांनी प्रेस करून तो काढायचा आहे, जेणेकरून त्याच्या पाकळ्या ज्या आहेत ते दाबल्या जाणार नाहीत। बघू शकता किती छान मोदक झालेलं आहे ते, आणि हे चवीलाही तितकेच म्हणजे अगदी सेम माव्यासारखे मोदक लागतात। जर तुम्ही बनवले आणि कोणाला खायला दिले आणि सांगितले नाहीत हे कशाचे आहेत तर ते नक्कीच ओळखू नाही शकणार। तर हे अशा प्रकारे मी आपल्या या 1 वाटी दूध पावडर आणि अर्धी वाटी मिल्क आणि हे बाकीच्या इन्ग्रेडियंटसोबत हे आपले बरोबर 11 मोदक तयार झालेले आहेत। तर व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा कमेंटद्वारे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर आज होता दिवस तिसरा। अशा पुढच्या सिरीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।
आणि सगळे मोदक नक्की बघा। हे इथे 11 मोदक तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।